पहिली निवडणूक झाली महापालिकेची आणि तिथून आत्तापर्यंत साधारण 34 ते 36 वर्ष आम्ही पक्षामध्ये काम करतोय. 90ला नगरसेवक झालो, 95ला नगरसेवक झालो, 2010ला नगरसेवक झालो, विरोधी पक्षनेता झालो आणि त्यापासून 90 पासून आजपर्यंत मातोश्री हे आमचं मंदिर मानलं गेलं. मातोश्रीवर राहणारे आमचे दैवत मानले गेले आम्ही आणि त्यांच्या विश्वासावर 36 वर्ष मी हा प्रवास केला आहे. आणि या प्रवासामध्ये पूर्वी माझे 6 विधानसभा मतदारसंघ होते, त्यानं 3 मतदारसंघ आले माझ्याकडं. देवनेदादा तिथं 3 मतदारसंघात दिलं. मी सर्व तुम्हाला आणि माझ्या ह्या जिल्ह्यातील सर्वच माझ्या पदाधिकाऱ्यांना, शिवसैनिकांना मनापासून धन्यवाद देईन की सत्ता असो नसो आमच्या निर्णयावर माझ्यावर विश्वास ठेवून खूप चांगल्या पद्धतीने कोल्हापुरात काम केलं गेलं. कुठली अपेक्षा त्यांनी न बाळगता लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका ज्या ज्या निवडणुका असतील किंवा वरनं जे आदेश येतील ते आदेशाचं पालन तंतोतंत ह्या भागातील सर्व शिवसेने पदाधिकारी केलं. त्यावर पहिल्यांदा धन्यवाद देईन की त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. त्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावर मला संधी दिली साहेबांनी, राज्यमंत्री दर्जा दिला. खूप चांगलं काम आम्ही केलं. कोल्हापुरात कधीच नाही ते उपनेतेपद दिलं गेलं, मला उपनेतेपद दिलं गेलं आणि या सगळ्यांचा वाटा तुमच्याबरोबर आमच्या सर्व शिवसैनिकांचा, सन्माननीय उद्धव साहेबांचा आशीर्वाद, मोठ्या साहेबांचा आशीर्वाद, रश्मी वहिनी, ह्या सगळ्यांच्या आशीर्वादानं एक सर्वसामान्य कुटुंबातील एक कार्यकर्ता ह्या पदावर पोचला गेला. परंतु गेली 10 वर्ष बघितलं तर काही घटना अशा घडत गेल्यात. हा जो आज शिवसैनिकांचा एक भावना आहे, तीव्र भावना, वेदना, त्याला काय तर कारणं आहेत. ही निवड एकच अशी निवड नाही आहे. परंतु निवड करताना जी लोक आपल्याला नावं देतात उमेदवार म्हणून, जी लोक तुम्हाला पदाधिकारी नावं देतात, त्यांची विश्वासार्हता आणि पारदर्शकता बघण्याची भविष्यासाठी गरज आहे अशी मी नम्र विनंती साहेबांना करणार आहे. नम्र विनंती. कारण प्रत्येक वेळी आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही जो आदेश द्याल त्या आदेशाचं पालन आत्तापर्यंत आम्ही करत आलेलो आहे आणि ती सगळे शिवसैनिक त्याबद्दल कुठेही कमी पडले नाहीत. विधानसभेची निवडणूक मी घेईन मुद्दा म्हणून. विधानसभे निवडणुकीमध्ये सगळ्यांचा आग्रह होता की उत्तर मतदारसंघ हा बालेकिल्ला आहे. मी आणि दोघं तिघं ह्या मतदारसंघात इच्छुक होतो. आम्हाला खात्री होती नाही, काय कल्पना कळेल मला, ते काय ते नेमकं काय ते कळेल मला. निवडीवर माझा आक्षेप सतीवर नाहीच आहे. निवड प्रक्रिया निवड प्रक्रियेमध्ये मला मी म्हणतो कमीत कमी आम्हाला विचारा तरी. तुम्ही सगळं झाल्यानंतर मग मला सांगताय काय ते त्यांच्यातले प्रमुख सांगतायत की आम्ही असं का ठरवलंय आणि तुम्हाला लोकसभेत दोन्ही लोकसभेत तुम्हाला समन्वय नको. म्हटलं मला ते लोकसभेत समन्वय म्हणजे मला असं नको ना. काय मला ज्या पक्षात अखंडपणे 36 वर्षात राहून जर असं होणार असेल आणि शेवटपर्यंत मी जसे प्रभू रामचंद्राच्या पायाखाली हनुमान बसले तसे मी उद्धव साहेबांवर राहणार आहे. मी कुठल्याही विरोधकांच्या बळी जाणार नाही आहे. गेलेलो नाही, जाणार नाही. अनेक फोन येत आहेत कालपासून, पण गेलो नाही. मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक म्हणूनच कायम आयुष्यभर मी काम करणार आहे. नाही असं नाही. वरती मातोश्री असं कोणाचं वेगळ्याचं कोणाचं ऐकलं जात नाही कधी. नाही मी सांगू का, हे संपर्क प्रमुखांना मी ऑलरेडी ही नावं कित्येक वेळा पाठवली होते. विराजला प्रत्येक वेळी फोन, विराज तुम्ही बोला, तुम्हाला बोलले होते का नाही, बोलवलं होतं का नाही, बोलवलं होतं मला. आणि यांच्याही चर्चा केली. अवधूत तुम्हाला पण सांगितलं होतं, हर्षला बऱ्याचदा बोलून घेतलं होतं. मग त्यांना बोलवून तर घ्यायचं नाही. महिना 2-2 महिने त्याला तुम्ही सांगताय की तुम्ही या, आपण साहेबांना पुढे या, तुम्ही या साहेबांना. त्यांना सांगायचं नाही होणार तुमचं. आहेत ना अजून आहेत. नाही मी काय म्हणतो, संयम आणि बोलवून विश्वासात घेणं हा फरक आहे. केला प्रयत्न ना. 3 महिन्यांपासून संजय पवार शिवसेना एकनाथ शिंदेच्या गळाला लागलेले आहेत असा प्रचार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू आहे. याचं हे पहिली पायरी समजा तो आरोप आहे. संघटनेत पक्षामध्ये असे आरोप केले जातात
एखाद्याला बदनाम करायचं असेल तर असं षडयंत्र रचलं जातं. आपलीच लोक म्हणून तर काश्मीरमध्ये हल्ला होतोय. बाहेरची आपल्या अतिरेकी नसतात, आपल्यातलेच अतिरेकी जास्त असतात आणि ते अतिरेकी जास्त गोंधळ घालत असतात. नाही, मी मग काय सांगितलं ना, शेवटच्या श्वासापर्यंत उद्धवजी बाळासाहेब ठाकरेच आहे. कारवाई झाली तरी मी शिवसैनिक म्हणूनच. हा, मी काय म्हणतोय, अजिबात नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.